भक्त समागमे सर्वभाव्य हरी सर्व काम करी संगता साठविला राहील जय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा मागण्या दिवास पाय मुखाकडे चिंतिल्या रोकडी मनोरथ साठविला राहील जय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा तुकावणे जीव भाव दिवा पायी तुकावणे जीव भाव दिवा पायी ठेवून ते काय न मागते साठविला राहील जय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा पांडुरंगा करू प्रधान मन दुसरे चरणा संताच्या चांदा कृपा धाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकालयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्री चरण श्री गुरुंज लढवाळ नामा विठोबाचा दास तयाजे चरणास दंडवत धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा भक्त समागमी सर्व भावी हरी सर्व काम करीन संगता साठविला राहील जय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा जगद्गुरु जगद्वंदनीय देहोनिवासी महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुत्री श्रीमंत श्री तुकोबारायांचा अभंग आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेल्या या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज यावच्छ मृत्यू लोकातील सकळ सामान्य लोकांना अनंत कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा जनिता असणारा पांडुरंग परमात्मा त्या भगवंताचा देवाचा पत्ता तुकाराम महाराज या अभंगातून जगाला सांगतात। भगवान परमात्मा कुठे आहे जिथं असतो तिथं तो काय करतो अशा प्रकारचा परिहार तुकोबारांनी अभंगातून जगाला पुढे ठेवलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं अगत्य या ठिकाणी या छोट्याशा असणाऱ्या गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह निमित्त चालू आहे। सर्वांना ज्ञातच असेल दरवर्षी अशा प्रकारे या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह घडून येतो। या वर्षी या उत्सवाचा असणारा अमृत महोत्सवी वर्ष आहे। त्यामुळं मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या उत्साहाने प्रेमाने आणि मोठ्या वैभवानिशी या ठिकाणी हा सोहळा रोज घडून येतो आहे। त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम आहेत। पहाटे काकडा आरती आहे, ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण आहे, हरिपाठ आहे, हरिकीर्तन आहे, हरि जागर आहे। अशा प्रकारे सर्व काही कार्यक्रमाचं नियोजन त्याच्यामध्ये केलेलं आहे। या सर्वांमध्ये माझ्या वाट्याला आलेली ही आजची कीर्तनाची सेवा। प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून तुकाराम महाराज यावच्छ मृत्यू लोकातील सकळ सामान्य जीवांना लोकांना अनंत कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा त्या देवाचा पत्ता तुकोबारांनी अभंगातून जगापुढे ठेवलेला आहे। आपली गाडी लेट निघालेली आहे, पण जरी लेट निघाली तरी पोहोचणार थेट आहे। काळजी करू नका, वेळेमध्ये अगदी व्यवस्थित जायचे गाडी पोहोचवायचं काम माझं आहे। त्यामुळं या ठिकाणी या अभंगाचं चिंतन जर का करायला लागलो, तुकाराम महाराज या अभंगातून जगाला देवाचा पत्ता सांगतात। जगाला देवाचा पत्ता तुकाराम महाराज सांगत असताना काही सुज्ञ लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते की तुकाराम महाराज या अभंगातून जगाला देवाचा पत्ता का सांगतात, कशा करता तुकोबारांनी अभंगातून देवाचा पत्ता जगाला सांगायचा खटाटोप केला असेल, काय कारण असेल, काय प्रसंग असेल, काय वेळ आली असली असेल तुकाराम महाराजांवर, म्हणून तुकोबारांनी अभंगातून जगाला देवाचा पत्ता सांगावा असा वाटला। नवे नवे समाजामध्ये असेही काही लोक आहेत की आम्ही तरी देवाचा पत्ता तुकाराम महाराजांकडून का जाणून घ्यायचा,
कशा करता आम्ही तरी तुकोबारांकडे तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणजे का आम्ही ऐकावं असं काही विधिलिखित आहे का? ऐकणारे ऐकतात, सगळेच ऐकतात असं नाही. देवाशिवाय जन्माला येतो, देवाशिवाय लहानाचं मोठं होतो, देवाशिवाय शाळेला जातो, कॉलेजला जातो, नोकऱ्या करतो, पगारी मिळवतो. या सर्व गोष्टी जीवनामध्ये करत असताना आम्हाला कुठेही देवाची आवश्यकता भासत. काही नास्तिक बुद्धीचे समाजामध्ये लोक असतात, काय गरज आहे देवाची, कशा करता देवाचा पत्ता जाणून घ्यायचा, असं काही लोकांच्या मनामध्ये येऊ शकतं. जन्माला यायला काही देवाची आवश्यकता आहे का? लहानाचं मोठं व्हायला काही देवाची आवश्यकता आहे का? शाळेत जाऊन कॉलेज जाऊन शिक्षण घेण्याकरिता काही देवाची आवश्यकता आहे का? नोकरी करून पगार मिळवायला काही कुठे देवाची आवश्यकता आहे का? या सर्व गोष्टी करत असताना आम्हाला कुठेही देवाची आवश्यकता भासत नाही. मग आम्ही तरी देवाचा पत्ता का जाणून घ्यायचा, असे काही सुज्ञ लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते. अनेक पद्धतीने त्या शंकेचं चिंतन करता येईल. पण त्यातल्या त्यात जर का सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकाराम महाराज एक अवतारी महापुरुष आहे. ज्या अर्थी तुकाराम महाराजांसारखे महान भगवत भक्त अभंगातून जगाला देवाचा पत्ता सांगायला निघाले, त्या अर्थी नक्कीच त्याच्यामध्ये जगाचं काहीतरी हित असलं पाहिजे, काहीतरी जगाचं त्याच्यामध्ये कल्याणाची गोष्ट असली पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराज या अभंगातून जगाला देवाचा पत्ता सांगतात. काय हित असेल, काय त्याच्यामधून तुकाराम महाराजांना जगाला दाखवून द्यायचं असेल, या सर्व गोष्टीचा धांडोळा घेतला, या सर्व गोष्टींचा जर का मागोवा घेतला तर असं म्हणता येईल, जरी देवाशिवाय जन्माला येत असला, जरी देवाशिवाय लहानाचं मोठं होत असला, जरी देवाशिवाय शाळेत जात असला, कॉलेजला जात असला, नोकऱ्या करत असतील, पगार मिळवत असतील, सर्व गोष्टी या करत असताना जरी जीवनामध्ये कुठेही देवाची आवश्यकता जीवाला भासत नसली तरी सुद्धा हे मानवी जीवन व्यथित करत असताना एक वेळ मात्र जीवनामध्ये अशी येते, त्या वेळेला नाही म्हटलं तरी जीवाला देवाचा आठवा हा आपोआप होतो. ती वेळ या जगतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवनात येणार आहे. लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, त्या प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे. मी जगातील प्रत्येक जीवाच्या म्हणतो, तुमच्या तालुक्यापुरतं बोलत नाही, जिल्ह्यापुरतं बोलत नाही, राज्यापुरतं बोलत नाही, देशापुरतं बोलत नाही. अखंड जगतामध्ये जेवढे काही म्हणून जीव म्हणून जन्माला आले त्या प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये ती वेळ येणार आहे. काय नाव आहे त्या वेळेचं? त्या वेळेचं नाव आहे मृत्यू. जगाच्या पाठीवर असा एकही नाही की बोला ज्याला मरण नाही, मृत्यू नाही असा जगाच्या पाठीवर एकही नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं गोड बोलणं ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात, उपजेती नाशी नाशिले ती पुनरपी दिसी, हे घटिका यंत्र जैसी परिभ्रमिका. जन्माला आला त्याला मरण आठवलं. उपजे ते नाशी, हे रहाट गाडगाय, जन्माला यायचं मरायचं. उपजलिया पिंडा मरण सांगाती, मरती उपजती सवेची. जन्माला आलेला आणि मेला नाही असा जगात एक तरी मला दाखवून द्या. जगात म्हणतो मी, मराठी माणसामध्ये म्हण आहे, म्हण. काय म्हण आहे? ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं करावं लागतं. बारसं कधी करतात? जीव जन्माला आल्यानंतर, मूल जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी बारसं केलं जातं आणि मनुष्य मेल्यानंतर 13व्या दिवशी तेरसं केलं जातं. बारसं केलं आणि तेरसं करावं लागलं नाही असा जगात एकही नाही. का सांगतो? प्रत्येकाला मरण आहे, सामान्याला मरण आहे, यात काय नवल आहे हो. तुम्ही आम्ही लोक मरणार आहोत काळाच्या ओघामध्ये, आपल्यालाही ही लोक सोडून जावं लागणार, यात काय नवल आहे. आपल्याही पेक्षा उच्च असणारे, वरच्या अवस्थेला असणारे, वरच्या लेवलला राहणारे, स्वर्गामध्ये राहणारे इंद्रादी ब्रह्मादी देव जरी असले तरी त्यांना काही मरण नाही.
भगवान कृष्ण परमात्म्याचं गीतेमध्ये बोलणं, तेतम भक्त्वा स्वर्ग लोकम विशाला क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती एवं द्रये धर्म मनो प्रपन्ना गतागतं काम कामलबंती मगतया पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपणाची उटी उतरी आली उलागती माघारी मृत्यू लोका ज्ञानोबारा सांगता मर्त्य लोक विशंती मर्तुकडे दैवत आहे. स्वर्गाचा राजा इंद्र जरी असला तरी काय इंद्राला मरण नाही का? इंद्र पदाधिके नाशिवंत होतील म्हणून आसक्ती न धरावी. त्यांची नामदेवांचं बोलणं नाशिवंत पद आहे. तेव्हा तुकाराम महाराज सांगतात इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग. भवरोग म्हणजे जन्म मरण. जोपर्यंत यांच्याजवळ पुण्य आहे तोपर्यंत यांचा इंद्रदेवपणा ब्रह्मदेवपणा. एकदा का पुण्य संपलं की मग मात्र तुका म्हणे पुण्य क्षय अधोगती. पुण्याचा क्षय का झाला की अधोगतीला यावं लागतं म्हणजेच मरावं लागतं. सध्या लोकांचा राजा ब्रह्मदेव जरी असला तरी काय त्याला मरण नाही का? त्याला देखील मरण आहे. भागवतामध्ये नाथ महाराजांचं बोलणं आहे सांडोनी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करिता भजन ते देवची मृत गृहस्थी पूर्ण नाभद त्यांचे मरण पूर्ण. ते देवची मृत गृहस्थी पूर्ण मरतुकडे दैवत आहे. समाजामध्ये गैरसमज आहे. गैरसमज काय गैरसमज आहे? लोकांना असं वाटतं की स्वर्गामध्ये जायते राहणारी ही देवदेवता अमृत पितात म्हणजे अमर होत. अमर होत नाही. अमृत पिल्याने अमर अशा प्रकारे त्यांना होता येत नाही. का? ज्ञानेश्वर महाराजांचं स्पष्ट बोलणं आहे. अमर अमृतपान करीती शेखी मरोनिया जाती माझे जे नामामृत सेविते ते नागविते कलिकाला. अमर अमृतपान करीती शेखी मरोनिया जाती. कोण बोलतंय? ज्ञानोबा बोलतोय. अमृत पिऊन यांना मरावं लागतं. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्राचा मुर्दा पडतो. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्राचा मुर्दा पडतो. मी सांगत नाही, ज्ञानोबाला सांगतो. हे काळकुटाचे सहोदर मृत्यू भ्यानी प्याले अमर देहाचे पुरंदर 14 जाती 14 इंद्राचा मुर्दा पडतो एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये. ब्रह्मदेवाचं आयुष्य किती असतं? हे काळकुटाचे सहोदर अमृत आणि हे विष हे दोघं सख्य भाऊ आहेत म्हणतात ज्ञानोबा. काय बोलणं ज्ञानोबांचं? अमृत आणि विष हे दोघं सख्य भाऊ आहेत. का? या दोघांचा जन्म एकाच आईच्या पोटी झाला. सहोदर शब्द वापरला ज्ञानोबाने. हे काळकुटाचे सहोदर एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले. कोण? अमृत आणि विष. अमृताची उत्पत्ती कुठून झाली? विषाची उत्पत्ती कुठून झाली? समुद्र मंथनातूनच झाली ना. ज्या समुद्र मंथनाच्या युद्धामधून अमृत निघालं त्या समुद्र मंथनातून विष निघालं ना. म्हणून शब्द असे वापरले हे काळकुटाचे सहोदर. एकाच आईच्या उदरी जन्माला आली 2 लेकरं सख्य भाऊ असल्यामुळे ती अमृत अमर कसं करू शकत?
म्हणून अमृत पिऊन यांना मरावं लागतं. स्वर्गामध्ये राहणारे इंद्रादी ब्रह्मादी देव जे आहेत, अमृत तुल्य वेगळं आणि अमृत वेगळं. आपण पितो ते अमृत तुल्य, 10 रुपयाला मिळतो बाहेर हॉटेलात, आणि अमृत वेगळं. चोखवरा म्हणता चोखा वेळा म्हणे काही अमृत नामापुढे मात काय याच्या. अरे काय करायचं त्या अमृताला? अमृत पिऊन त्यांना मरावं लागतं. अशा असणारे स्वर्गामध्ये इंद्रादी ब्रह्मादी देव आहेत. या मोठ्या मोठ्याला देखील मरावं लागतं. तुम्ही आम्ही किती झाडकी पडते. मरण चुकवण्याकरिता अनेकांनी प्रयत्न केले. पुराणामध्ये खूप कथा पाहायला मिळतात. मरण चुकवण्यासाठी प्रयत्न केले. भगवंताचं वाहन असणारे गरुड महाराज, त्या गरुडाच्या आईचं नाव विनता असं सांगितलेलं आहे. की आजारी होती. एके दिवशी आजारी असल्यानंतर मग व्यवहारामध्ये अशी एक पद्धत पाहायला मिळते. कोणी आपल्या नातेवाईकामध्ये पायी पाहुण्यामध्ये आजारी पडला, काही झालं त्याला आजार, तर लोक काही फळं घेऊन जा, फुलं घेऊन जा, काही बिस्किटची पोळी घेऊन जा, जायचं, बसायचं, सांगायचं, सहानुभूतीपर 2 शब्द बोलायचे. बाबा रे, तब्येतीची काळजी घे, पथ्य पाणी सांभाळ जा, डॉक्टरने दिली औषध वेळेत द्यायची घेत जा, असे काही सांत्वनपर 4 शब्द बोलायचं आणि निघून यायचं. गरुड महाराज देवादिकामध्ये प्रसिद्ध असणारे, गरुडाच्या आई आजारात पडल्यानंतर सर्व काही रोज एकेकाने यायचं, गरुडाच्या आईला भेटून जायचं, चौकशी करायची, निघून जायचं. एके दिवशी प्रकार असा घडला, त्या गरुडाच्या आईला भेटायला व प्रत्यक्ष यमराज आले. यमराज आल्यानंतर गरुड काही घरात नव्हता. आई साहेब अशा खाटवर झोपल्या होत्या. यमराज आले. असा दरवाजा होता. त्या दरवाजाच्या चौकटीला दोन्हीकडे 2 हात लावले त्या यमाने. 8 डोकावून पाहिलं. गरुडाच्या आईची त्या यमराजाची नजरानजर झाली आणि यमराज तिथूनच माघारी फिरले, निघून गेले. संध्याकाळच्या वेळेला गरुड महाराज घरी आले देवाची ड्युटी. गरुड आल्यानंतर रोजच्या प्रमाणे आईला विचारलं, का ग आई, आज कोण आलं होतं भेटायला? आईनं सांगितलं, म्हणे बाळा, आज म्हणे यमराज आले होते. यमराज आले म्हणले की गरुडाचं धाबं जाणार. बापरे म्हणलं, आता आपल्या आईचं काही खरं नाही. आपल्या आईचा अंतकाळ जवळ आलेला दिसतो. आईला मृत्यूच्या तावडीतून सोडवण्याकरिता काय करावं येणं. सगळं आपलं गबाळ बांधलं, एका खांद्यावर घेतलं, आईला एका खांद्यावर घेतलं, वंद अशा प्रकारे झेप घेतली. 7 समुद्राच्या पलीकडे, दऱ्याखोऱ्याच्या पलीकडे, जिकडं कोण येऊ शकणार नाही अशा ठिकाणी आईला घेऊन चालला. का? मरण चुकवण्याकरिता. दूरवर प्रवास केल्यानंतर मग त्याला गुहा पाहायला मिळाली. त्याला वाटलं ही जागा आपल्या आईकरता सुरक्षित आहे, आपण त्या गुहेत जावं, म्हणून गुहेत प्रवेश केला. सर्व गबाळ खाली टाकलं, आईला खाली अंतरुणावर टाकलं. तोपर्यंत पुढं राम राम पाहुणं. कोण होत? तिकडं कोण नाही, कथेतलं सांगतो, यमराज होता. लोक तिकडं बोलायचे, यमराज तुम्ही? हो म्हणजे मी. इकडं कसं काय येणं केलं? अरे बाबा, मी काही थोडे चहा पाणी कांदा पोहे खायला येत असतो. मी आलोय तुझ्या आईचं प्राण हरण करायला. गरुडाने शंका उपस्थित केली, काल आला होता तुम्ही माझ्या घरी, काल का माझ्या आईला नेलं नाही? यमराज म्हणाले, गरुडा तुझी शंका रास्त आहे. म्हणजे बरोबर आहे शंका. काल आलो होतो म्हणून तुझ्या आईला काल नेलं नाही का? मला देखील माझ्या मालकानं, विधात्यानं जीवाचं प्राण हरण करण्याकरता 3 बंधनं सांगितलेली. त्या बंधनात राहून मला प्राण हरण करावं लागतं. कोणती 3 बंधनं? काळ, स्थळ आणि वेळ, या 3 गोष्टी एकत्र आल्यावर मग मी जीवाचं प्राण हरण करतो. काळ म्हणजे मी काल स्वतः आलो होतो, वेळही आली होती तुझ्या आईची, पण स्थळ योग्य नव्हतं. ज्या जागेमध्ये ज्याचं मरण आहे तिथूनच त्याला उचलावं लागतं. एसटीत ज्या जागेवर बसाल त्या स्टँड बसणं त्याचं तिकीट काढावं लागतं. मागं पुढं काढलं तर गाडी पकडली जाते.
ज्या जागेमध्ये ज्याचं मरण आहे तिथूनच त्याला उचलावं लागतं. लोक म्हणतात ना, अरे आता आम्ही बसलो गप्पा मारल्या मिळून चहा पिला अजून एक 5 मिनिटं होते ना होतो तू इथून गेला काय आणि लगेच निरोप आला बी काय अमुक अमकी गेली का. त्यावेळेला त्याला तशी बुद्धी होतच असते, तो तिथं जातच असतो त्या जागेतनं बरोबर त्याचं तिकीट निघतं. गरुडाच्या आईचं मरण त्या गुहेमध्ये होतं. गरुडा तुझ्या आईचं मरण या गुहेमध्ये होतं. मी काल विचार करून गेलो हिचा तर अंतकाळ जवळ आलेला आणि ही अजून घरात कशी काय जागेवर कशी काय पोचली नाही म्हणून माघारी फिरलो. तुझ्या आईचं मरण या गुहेमध्ये या जागेमध्ये लिहिलं होतं. मी विचार करत होतो तुझ्या आईला तुझ्या घरातून इथवर आणायचं कसं. माझं काम म्हणजे तू सोपं केलं. चाललं तुझ्या आईला. मोठ्या मोठ्याला मरण चुकलं नाही. गरुड महाराज काय सामान्य होतं का, देवाचं वाहन होतं. काय हरकत होती देवाकडे वशीला लावायची देवाकडे वशीला. देवा अजून काही दिवस माझ्या आईला जगू दे. काय देवाचे त्यांचं काय जमत नव्हतं. देवाचे ड्रायव्हर होते ते. नाहीतर बहुतेक मोठ्या लोकांचा वशीला ड्रायव्हर कडनंच लागतो. ड्रायव्हर गाठला पीए गाठला की मंत्री लोक मिळायला फार वेळ लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. मग तिथे नचली काही सत्ता संपदा राहील ठाईले ठाई पुढे संजीत जाईल गाय तुका दै मान्या. तिथं सत्ता संपदा काही चालत नाही. किती मोठा सत्ताधीश असला तरी सुद्धा मरणापुढं काही चालत नाही. किती मोठा संपत्तीवान असला तरी सुद्धा पोरं काही म्हणत नाही. कोट्यावधी रुपयाचा जरी बंगला बांधलेला असला तरी सुद्धा काही घरातली लेकरं काही बंगल्यात जाळत नाही, मशानात नेऊनच जाळत असतात. का हे जिथल्या तिथं राहत असतं, आपल्या बरोबर काही येत नसतं. असे मरण चुकवण्याकरिता महाराजांचं बोलणं आहे. कोणाचं नाथरायांचं वेचिता धनाच्या लक्ष कोडी न मिळे आयुष्याचे अर्ध होईल. कोट्यावधी रुपये टाकले देवाला म्हटलं अरे लय नाही अर्धा क्षण जगू दे. काही उपयोग होत नाही, मिळू शकत नाही. अर्धा क्षण सुद्धा जास्ती मिळत नाही. मोठ्या मोठ्याने प्रयत्न केले. गरुडाच्या आईला देखील गरुडाला वाचवता आलं नाही. भागवतामध्ये कथा हिरण्यकश्यपूची. हिरण्याक्षाचा वध ज्यावेळेस भगवंताने वराह रूप धारण करून केला, हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी सूड बुद्धी निर्माण झाली. कठोर तप केलं हुआ त्यानं. किती कठोर केलं भागवतामध्ये वर्णन आहे. रानावनामध्ये गेलेला आहे, असं जंगल होतं. त्या जंगलामध्ये गेलेला आहे. जात असताना खेळा घेऊन गेला. खेळा भिंतीला ठोकतो तो खेळा. तो खेळा जमिनीमध्ये उलटा रोवला. चप्पट भाग असतो तो खाली केला, टोक असतं ते वर केलं. डाव्या पायाचा अंगठा त्या खिळ्यामध्ये खुपसलेला आहे. उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवला. दोन्ही हात वर केले, आकाशाकडे तोंड केले, तपश्चर्या करू लागले. किती वेळ? 2 तास कीर्तनापुरतं, 7 दिवस सप्त्यापुरतं, का महिनाभर उत्सवापुरतं? हजारोनी वर्ष तपश्चर्या केली होती. हजारोनी वर्ष. तुम्ही म्हणसाल महाराज त्याला आयुष्य तर होतं का एवढं? नामदेव महाराज एका अभंगामध्ये हिरण्यकश्यपूचं आयुष्य सांगतात. किती आयुष्य होतं हिरण्यकश्यपू? 1 अर्बुद 60 कोटी दिका 30 लक्ष 10 सहस्र लेखा 7 शती नवमास मापा तया हिरण्यकश्यपा काय झाली. महाराज सांगतात 1 अर्बुद 60 कोटी 30 लाख 10,709 वर्ष एवढा आयुष्य हिरण्यकश्यपूचं. कशाला म्हणते 1 अर्बुद? खायचं खरबूज नव्ह. सध्या खरबुजाचे दिवस आहे, लोकाला खरबूज वाटत. अर्बुद म्हणजे 1 अब्ज. 1 दहम शतम सहस्र दश सहस्र लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी मग अब्ज. 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,709 वर्ष. कशाला म्हणते एवढं आयुष्य? 60-70 वर्ष माणसं जगती तर किती नखरे करून जाते. एवढं आयुष्यात काय नाही केलं असतं माणसाने. एवढं आयुष्य असून सुद्धा त्याला वाटत होतं की मला अमरपणा पाहिजे, मला अजून जगायचंय. किती लोकांना जगायची हौस असते.
घोर तप केलं, अंगामध्ये रक्त राहिलं नाही, मांस राहिलं नाही, नुसता हाडाचा सापळा शिल्लक होता. का? किड्या मुंग्यांनी सगळं रक्त मांस खाऊन टाकलं होतं. शरीराभोवती मातीचं वारूळ गोळा झालं होतं. नव्हे नव्हे त्याच्या मस्तकातून अशा अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्या अग्नीच्या ज्वाळा एवढ्या तेजस्वी होत्या, एवढ्या दाहक होत्या की सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाला चटके बसायला लागले. ज्यावेळेस ब्रह्मदेवाला चटा 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 चटके बसवायला लागले, पोळायला लागले, ब्रह्मदेव पळतच खाले. वा, केवढं तप केलं, एवढं तप, घोर तप. हिरण्यकश्यपूला म्हटलं, बोला काय पाहिजे तुम्हाला, एवढी तपश्चर्या का केली? हिरण्यकश्यप म्हणला, ब्रह्मदेवा मला अमरपणा द्या, मला अमर व्हायचं, मला मारायचं नाही. ब्रह्मदेव म्हणला, बेट्या बरं बाबा तुझं एकादशीच्या घरी शिवरात्र का आम्हाला ती मरावं लागतं, तुला अमरपणा कुठला लागेल? ब्रह्मादिकपदी दुःखाची शिला. आम्हाला जर का मरावं लागत असं तर तुला अमरपणा कुठलं देऊ? दुसरं काहीतरी माग. तू तपश्चर्या केलेली, तुझ्या तपाचं फळ दिलं पाहिजे. मरण चुकवण्यासाठी त्याने किती पळवाटा काढल्या, भागवत वाचा म्हणजे कळेल. दिवसा नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, शस्त्रां नको, अस्त्रां नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, मानवाकडून नको, पशुकडून नको, अशी वरदान त्यानं मागून घेतले. का? तर केवळ मरण चुकवण्याकरिता. जसे जसे वरदान मागायची तशी तशी ब्रह्मदेवाने तथास्तु 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 तथास्तु. ज्यावेळी वरदान मिळाले त्यावेळी मात्र उन्मत्त झाले. राजामध्ये फरमान काढलं, नाम घेऊन येणे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यात कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही, ही हिरण्यकश्यपूची जात आहे. कीर्तन भजन बंद पाडणारी जात म्हणजे हिरण्यकश्यपूची वंशज आहे. त्याचं फरमान होत ते. त्यांच्याच पोटी जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपाची पोटी भक्त प्रल्हाद जगजेटी, सदा वाची नारायण छंद आन नाही दुधा, एका जनार्दनी पाहुनी पितां क्रोधी तत्वता बोल. वाया जन्मले हे पोर सदा हरिउच्चार करीत असे, न कळे आपुली पै याती, येणे धरिले हरिभक्ती, बाळ नवे केवळ काळ, एका जनार्दनी लढिवा. नाथ महाराजांनी भक्त प्रल्हादाचं चरित्र गोड लिहिलं. अरे आपल्या यातीत असलं नसतं, न कळे आपुली पै याती. आपण आसुरी योनीतले आहोत, राक्षस योनीतले असतो, आणि आपल्या यातीमध्ये हरिभक्ती नाही, सगळे आसुरी विद्या शिकवली जाते. हे कसलं पोरग जन्माला आले माझ्या पोटी? कोण म्हणतो? हिरण्यकश्यप. ही बाळ नाही, ही काळ जन्माला आलाय माझ्या पोटी. बाळ नव्हे केवळ काळ, एका जनार्दनी लढिवा. वेळोवेळा पारायण नारायण हे करी असा त्यांचा नियम. एवढं जयते असणारे वरदान मागितले, नामचिंतनाला विरोध केला, पण भगवंताने हे सगळे वरदान ब्रह्मदेवाने दिलेले राखले, त्याला मारून टाकलं. वर नको, खाली नको, आत नको, बाहेर नको म्हणून उंबऱ्यावर मारला. दिवसा नको, रात्री नको असं मरण मागितलं होतं त्यानं, त्याला तिन्ही सांजेच्या वेळेला मारलं. शस्त्रां नको, अस्त्रां नको, सजीवाकडील नको, निर्जीवाकडून नको म्हणून नखाने फाडलेलं. का? नख हे असं शस्त्र आहे की ते धड सजीवी नाही तर निर्जीवी नाही. सजीव आहेत नख म्हणवतो त्याला चिमटा घ्यायची चेतना नाही, आणि निर्जीव आहेत म्हणवतो त्याची वाढ होते, 8-15 दिवस झाले की कापावे लागतात. म्हणजे धड हे सजीवीत नाहीत आणि निर्जीवी नाही. मानवाकडून नको, पशुकडून नको असं वरदान मागितलं होतं त्यांनी. देवाचा तो अवतार धड मानवाचाही नाही पशुचाही. मग कसा होता अवतार? नामदेवराय वर्णन करतात, मानव शरीर सिंह वदन हरी, गुरगुरु तो करी देवरा. मानवाचं शरीर होतं, तोंड होतं सिंहाचं. मानव का पशु मान, सगळे वरदान राखले, पण त्याला शेवट मारून टाकला. वर राखून या वध केला पाहिजे, दासाची नवाल वाढ. राजी बैसविला प्रल्हाद निज भक्त, भक्ती केली ख्यात नामा म्हणे. नामदेवराय सांगतात, सगळे वरदान राखले
टाकले पण त्याला मारून टाकलं बुवा. का? अरे तू किती जरी हुशार असला तरी सुद्धा सगळ्यापेक्षा हुशार असणारा हा परमात्मा आहे. चतुरा तो शिरो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी मुकुट सकळा म्हणजे चतुर शिरो. जगामध्ये जेवढे काही म्हणून चतुर आहे त्या सगळ्या चतुरांचा शिरोमणी चतुर म्हणजे परमात्मा. चतुर तरी चतुरा राव जाणता तरी जीवांचा जीव, किंवा तुका म्हणे कळण अंगी जयाच्या सका. सगळ्या चतुरामध्ये शिरोमणी चतुर म्हणजे परमात्मा. सगळे वरदान पाहिले राखले त्याला मारून टाकलं. का सांगतो? एवढ्या मोठ्या मोठ्याने मरण चुकवण्याकरिता प्रयत्न केले पण त्यांना मरण चुकलं नाही. अशा कितीतरी पुराणांमध्ये कथा आहे. रामायणामध्ये रावणाची कथा पहा. त्याने देखील मरण चुकवण्याकरिता प्रयत्न केला, त्यालाही देखील मरण चुकलं. एवढ्या मोठ्या मोठ्याला जर का हे मृत्यू चुकत नसेल तर तुम्ही आम्ही किती झाडकी पत्ती सांगा. तुम्हा आम्हाला देखील मरावं लागतं. हे अनादी कालापासून तुमच्या आमच्या मागं मरणाचं दुःख लागलेलं आहे. मरण हे सामान्य नाही. ज्याला आयुष्यभर माझं 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 म्हणतो त्या अंतकाळाच्या वेळेला कोणी बरोबर येत नाही. नामदेव महाराजांचा गोड अभंग आहे. नामदेवराय म्हणतात, अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी म्हणून या ऋषिकेशी शरण आलो. 9 महिने 9 दिवस ज्या मातेने उदरामध्ये वाढवलेलं असतं ती देखील माता अंतकाळाच्या वेळेला बरोबर येत नाही. 9 मास गर्भवासी कष्ट झाली त्या मातेशी, ती तो निष्ठुर झाली कैसी अंती दुरी. आई जाऊ द्या, बाप देखील बरोबर येत नाही. जे जे बापाची आवड मुखी घालून करपोड, जेव्हा लागली मोड तेव्हा दुरी राहील. आई बाप जाऊ द्या, जिला अर्धांगिनी म्हणतात, पत्नी म्हणतात, की ज्या पत्नी करता आजकालची तरुण पिढी शहरामध्ये राहणारी आई बापाला वृद्धाश्रमाचा दरवाजा दाखवते, की बायको तरी बरोबर येते का? नामदेवराय म्हणतात, येते कुठपर्यंत? दरवाजाच्या उंबऱ्यापर्यंत. आणि तिथून पुढं म्हणते, हे घ्या तुमचं टोरलं, तुमचं माझं सरलं. देहघराची कामिनी तिथवर राहिली भुवनी, अंती जळ तसे स्मशाने अग्नी सवली. कन्या पुत्राधिक बाळ हेतव स्नेहाचे स्नेहाळ, तुझी दर्शनी विण व्याकुळ अंती दुरी राहिली. देहघराची कामिनी सगळे येतात कुठपर्यंत? स्मशाना सरणावर झोपवण्यापुरते. एकदा का सरणावर
रात्रभर झोपलं, 4 बाजूने अग्नी दिला. लोक म्हणतात, अरे ते पेट नाही, जरा तूप घाला, तेल घाला, राखेल घाला, कापूर घाला. एकदा का ढन 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 पेटलं की मग मात्र घरी जाऊन निवांत पिठलं भाकरी खाऊन झोपतो. रात्रभर जे काही जे असणारे चटके आहेत, ज्या अग्नीचा तडाखा आहे, ज्या अग्नी पेटलेला असतो, चटा 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 अंगाला चटके बसतात. अंग असं सोलून निघतं, कातडं असं सोलून निघतं. 4 बाजूने अग्नी, कोणीही जवळ नसतं, सगळे लांब निघून गेलेले असतात. आणि अशी ती वेळ असते की त्या वेळेला त्या दुःखातून सोडवणारा एकही त्याच्या जवळ येतो. एकट्याला ते सगळं दुःख सहन करावं लागतं. महाराज सांगतात, या दुःखातून सोडवणारा जगाच्या पाठीवर एकच आहे. हरिविन कोणी नाही सोडवे, हरिविन कोणी नाही सोडविता. पुत्र बंधुकांता संपत्तीच्या अंतकाळी कोणी नाही बा संगती. साधूची संगती हरी जोडी, कावरे तुला सोडविन कोणी. एका चक्रपाणी वाचून अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोबा. प्रमाणे सांगू, त्या अंतकाळ म्हणजे जीवनामधला असा अंतकाळ असतो, या वेळेला कोणी बरोबर येत नाही. माता पिता बंधू बहिणी माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी. इष्टमित्र सजन सखी तू सुखाची मांडणी. एकला जे दुःख भोगी कुंभपाक जाचनी, ते कोणी सोडविनायका. एका सद्गुरूशिवाय, पांडुरंगाशिवाय त्यातून सोडणारा कोणी नाही. भगवानच त्यातून जीवाला सोडवू शकतो. काय त्याचं ब्रीद आहे, भगवंताचं ब्रीद आहे. काय ब्रीद आहे? अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमकाम्यं त्याची निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मी. भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे, जी अनन्य भावाने माझी शरणागती करतात, माझे भक्त त्याचे निवारी मी जन्म. त्याचे शब्दाला महत्व आहे. कोणाचंही जन्म मरण भगवान निवारण करत नाही. त्याचे म्हणजे कोणाचे? ज्यांना आयुष्यभर दारू पिली त्याचे, ज्यांना आयुष्यभर मांसाहार केला त्याचे. मांसाहार करू नये महाराज. मांसाहार हा माणसाचा आहारच नाही. ज्या जीवाचा आहार मांसाहार असतो त्या जीवाला देवाने सुळ्याची दात दिली. अजूनही निरीक्षण करा, अभ्यास करा, पहा तुम्ही. मांसाहारी जीवाला देवानं सुळ्याची दात दिली, शिकार करून खावा. आपली दात सुळ्याची नाही. आपण दात खातो ते निराळ, पण आपली दात सुळ्याची नाही. अजून सांगतो पुढचं, मांसाहारी जीव, मांसाहारी प्राणी हा ओठानं पाणी पित नाही, जिभेनं पाणी पितो. आपण पाणी जिभेनं पितो का ओठानं पितो? हे ओळखण्याची टॅक्ट आहे, हे ओळखण्याचा अभ्यास आहे. मांसाहार हे जीवाचं अन्नच नाही. प्राण्याने मर्यादा सोडली नाही, माणसाने मर्यादा सोडली नाही. वाघ सिंहाचा आहार हा मांसाहार आहे. त्याला जर का भाकरी चपाती पुढे टाकायची, तोंड बी लावत नाही त्याला. का? ती म्हणतं मालकाने मला बंधन घातलेलं आहे, हे खायचं नाही, मांस खायचं. त्यानं त्याची पायरी सोडली नाही. पण आपण आपल्या ताटातलं आपल्याला पोट भरत नाही, लोकांच्या ताटातलं वडायची सवय लागली. आपला आहार हा शाकाहार आहे. मांस खाणाऱ्या वाघ शिवा पुढे जर का भाकरी टाकली तर ते तोंड बी त्याला लावत नाही. का? मांसच हे त्याचं अन्न आहे. पण आपल्या पुढे भाकरी जी आहे ती खाऊन पोट भरत नाही, आपल्याला मांस लागत नाही.
मांसाहार हा माणसाचा आहार नाही. मांस खाल्लं तर जीवाला मोठं पाप भोगावं लागतं. मांस खाणं चांगलं नाही. आपलं शरीर मांस स्वीकारच करत नाही. विज्ञानाने देखील सिद्ध केलं. आपल्या शरीराला पचत नाही ते. आपल्या आतड्याची ताकद नाही मांस पचवण्याची. पोळी भाजी भात वरण हे आपलं अन्न आहे. मांसाहार हे आपलं अन्न नाही. माणसाचं अन्न अजिबात मांसाहार नाही. आता हे सगळं तुमचा कोल्हापूर कोकण भाग सगळा माशेन भात भात असेल पण मासे नाही मारायचे. एखादा जीव मारायचा आणि ते आपलं अन्न बनवायचं हे कुठल्या देवांनी सांगितले सांग ना. आपल्याच पोटी जन्माला आलं लहान लेकरू कवळं कवळं मांस कापून कोण खातं. प्राण्यात जीव नाही का? प्राणी जीव नाही का? कुत्र्या मांजरामध्ये गायीमध्ये जीव नाही का? ते जीवच आहे. ते देवाचा अंशच आहे. जे जे बेटे हो ते माने जे भगवंत सरळ आपण कापतो त्याला. किती ते यातना असतील त्याची, किती शाप आपल्याला लागत असतील. विचार करा कापण्याची किती तळमळत असेल ज्यावेळी त्याच्या नरड्यावर सुरी चालवली जाते, ज्यावेळी त्या गायीच्या मानवर जी आहे ती तलवार चालवली जाते, किती तळमळत असेल तो प्राणी. ही सगळी तळमळ खाणाऱ्याला भोगावं लागतं. त्याचं पाप भोगावं लागतं. हे चांगलं नाही. लक्षात ठेवा. मांसाहार हे जीवाचं अन्न नाही. आणि अशाला देव कधीच मदत करत नाही. त्याची निवारी मी जन्म मरण म्हणजे कोणाचं? जे अनन्य भावाने देवाची भक्ती करतात. मनुष्य जन्माला आल्यानंतर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून पंढरीची वारी ज्ञानेश्वरी गाथा भागवत आदी ग्रंथाचं मनन चिंतन वाचन पठन निधिध्यासन करतात. रामकृष्णारी श्री विठ्ठल मंत्राचा जप करतात. असं एक सात्विक ज्यांचं जीवन आहे त्याची निवारी मी जन्म. भगवान म्हणतो त्याचं जन्म मरण मी निवारण करतो. जन्माचं मरणाचं अतीव दुःख जीवाच्या मागा अनादी कालापासून लागले. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. आद्य शंकराचार्य सांगतात परत परत जन्माला यायचं, परत परत ते दुःख भोगायचं, परत परत मरायचं, परत ते मरणाचं दुःख भोगायचं. जीवाची फजिती होती. फजिती अक्षरशः. किती वेळा जन्मायावी किती व्हावे फजित. परत परत जन्माला यायचं, परत परत मारायचं. ही जीवाची झालेली फजिती. या दुःखातून ते बाहेर काढणारे पांडुरंग परमात्मा जगाच्या पाठीवर दुसरा तिसरा कोणी नाही. म्हणून त्या देवाचा पत्ता तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितलेला आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी देवाचा पत्ता सांगायचं कारण हेच आहे. जीवाच्या मागा अनादी कालापासून जन्म मरणाचं दुःख लागलेलं आहे आणि ते दुःख निवारण करणारा फक्त परमात्मा आहे. त्याची पायी घाला मिठी बोल नाही घे जगजीची. भावा एकासाठी खांदावाई पूजा मनोरी शरण जावी. सर्व भावी दिवासी भाव तरील पार भवदुस्तर नदीचा परमात्मा जीवाला जन्म मरणाच्या दुःखातून बाहेर काढू शकतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगातून जगाला देवाचा पत्ता सांगितला. काही सुज्ञ साधकांना तुकाराम महाराजांचं हे बोलणं पटलं हुआ. खरं तुकोबारा म्हणतात ते खरं आहे. या जीवाच्या मागे लागलेला अनादी कालापासून जन्म आणि मरणाचं दुःख निवारण करण्याची ताकद फक्त भगवंतामध्ये आहे. 184ची कराया सोडून रिघाया शरण पांडुरंग. 84 लाख योनी सांगितल्या व तेवढा प्रवास करावा लागतो. आणि नुसत्या 84 लाख योनी नाही, एकेका योनी म्हणजे कोट्यावधी वेळा फेरा घ्यावा लागतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मनुष्य देहाचा वारा मग लागे. एका योनीमध्ये गेला तर कोट्यावधी वेळा त्याच योनीमध्ये जन्माला यायचा. बैल योनीमध्ये जर का एखादा बैलाच्या योनीला जन्माला गेला तर 1 कोटी वेळा बैल 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 म्हणून जन्माला यायचं. मग त्या योनीतनं बाहेर पडायचं. मग दुसरी योनी गाईच्या जन्माला आला 1 कोटी वेळा गाई म्हणूनच जन्माला. मग त्या योनी अशा 84 लाख योनी गुणिले 1 कोटी किती होते? घरी जाऊन बघा. इथं डोकं खाजवलं. एवढा प्रवास करायचा, एवढं जन्म मरणाचं दुःख भोगायचं, मग मानव जन्माला यायचं. इथं येऊन सुद्धा दारून मांसाहार केला तर मग कधी कल्याण होईल? कधी जन्म मरण? कारण फक्त मानव जन्मालाच भक्तीचा अधिकार आहे, इतर योनीला नाही.
कधी ऐकलंय का गाढवानी दिंडी काढली, कुत्र्यांनी पारायण केली, जनावरांनी पंढरीची वारी? कधीच नाही होत. काय त्यांना ते पशु काय पाप पुण्य झाले? उत्तम मध्यम हे फक्त ज्ञान भगवंतानी या देहाला दिलेलं. या देहाला येऊनच देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. जंक्शन स्टेशन आहे बाबा हे नरदेव म्हणजे जंक्शन स्टेशन. जंक्शन स्टेशन वरनं जसं पाहिजे तिकडे रेल्वे मिळतात, तसं हिता आल्यानंतर पाहिजे त्या तिकडे जाता येतं. स्वर्गात जायचं म्हटलं तर 100 अश्वमेध यज्ञ करा आणि स्वर्गात जाऊन बसा. नरकात जायचं म्हटलं तर पाप करा, नरकात जाऊन बसा. आणि देव जरी व्हायचं म्हटलं या देहाला येऊन तरी देवाची होईन म्हणती ती होती. देव सुद्धा होता येतो भक्ती करून, सात्विक आचरण करून, परमार्थ करून जीवाला देव देखील होता येतं. म्हणून तुकाराम महाराजांनी या देहाला आलेल्या तुम्हा आम्हा जीवाला देवाचा पत्ता सांगितला. अरे बाबांनो, मनुष्य जन्माला आला ना, देवाचा पत्ता जाणून घ्या. देव कुठं आहे? देव तुमचं कल्याण करणार आहे. पंढऱ्या परमात्मा तुम्हाला या जन्म मृत्यूच्या दुःखातून बाहेर काढणार आहे. आणि असं तुकोबारांचं बोलणं ज्या जगाला पोटलं ते तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज सांगा तो परमात्मा कुठं आहे? तुकाराम महाराज या देवाचा पत्ता सांगताना म्हणतात, भगवान कुठं आहे? भक्त धर्माग हरी सर्व करीन सांगता. म्हणून त्या देवाचा पत्ता तुकाराम महाराजांनी जगापुढे ठेवलेला आहे. परमात्मा कुठे आहे? भक्तांच्या समागमामध्ये आहे. समागम त्यांचा धरिला अनंती जिही चित्तवृत्ती समर्पिली. किंवा अशी भक्ताची घरी कामे न सांगता करी. देव भक्तांच्या समागमामध्ये राहतो. तिथंच का राहतो? तिथं देवाला काय मिळतं, तिथं राहून देव काय करतो, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर अगदी वेळेत पाहायचं आहे. एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करा, मग सेवेला पूर्ण विराम मिळतो. हरी सर्व काम करीन सांगता. साखरला राहिलेले संपुष्टी बाहेर कुटी मूर्ती वा जगद्गुरु तुकाराम महाराज देवाचा पत्ता जगाला सांगताना सांगतात. देव कुठं आहे? तर भक्तांच्या समागमामध्ये आहे. शंका निर्माण होती, देव भक्तांच्या समागमामध्ये का राहायचं? एखाद्या पुढाऱ्याच्या समागमात लाल दिव्याच्या गाडीत बसायला मिळेल, चांगल्या बंगल्यात राहायला मिळेल, चांगलं चुंगलं खायला मिळेल. हा काय भक्तांच्या संगतीत काय देवाला? काय तुकाराम महाराजांच्या घरी, नामदेवराच्या घरी काय होतं सांगा? चोखोबराच्या घरी काय होतं? तुकाराम महाराज आपली लौकिक घरातली परिस्थिती सांगत असताना एका अभंगामध्ये सांगतात, आम्ही सदैव सोडतो जवळी येता चोर धाकी, जाऊ पुढती भिकीन कुत्री घर राखत नांदणू काहीशी सांगा. काय होतं तुकाराम महाराजांच्या घरात? देवाने त्यांच्या समागमामध्ये दोन राहिले. चोर देखील तुकाराम महाराजांच्या घरात चोरी करायला यायला घाबरत होता. का? कोणी बंदूक घेऊन उभं होतं काय? बंदूक घेऊन कोणी उभं नव्हतं. चोर देखील तुकाराम महाराजांच्या घरात चोरी करायला आला तर तुकाराम महाराजांच्या घरातली एकंदरीत परिस्थिती बघून चोराला देखील असा सात्विक पाना फुटायचा. त्याला वाटायचा आपण तुकाराम महाराजांच्या घरातलं चोरून नेण्यापेक्षा जे आपण चोरून आणले ते इथं टाकून निघून जातो. काय होतं तुकाराम महाराजांच्या घरी? नामदेवराच्या घरी काय होतं? धन कन घरोघरी पोट भरी भेकीवरील जतन ती करी कोण गुरीवास. खायला अन्न नव्हतं, खायला अन्न महाराज. नामदेव महाराजांचं ज्या लग्न झालं, लग्न नामदेव महाराजांची सासूरवाडी कुठली? कल्याण. मुंबई पासलं काय? नाही नाही नाही, कल्याण कलबुर्ग म्हणतात तिकडे मराठवाड्यामध्ये. गोविंद शेठ सदावर्ती नामदेव महाराजांच्या सासऱ्याचं नाव. त्यांची एकुलती एक कन्या राजाबाई. श्रीमंती होती, गडगंज श्रीमंती होती. आणि त्या राजाबाईचं नामदेवाचं लग्न झालं. आता कसं झालं, काय झालं एवढं विस्तृत सांगायला वेळ नाही. नाथ महाराजांच्या अभंगात बघा म्हणजे झालं.
नामयाची लग्नासाठी चिंता करी दामोशेठी नाही आपली जवळी धन कैशी होईल याचे लग्न रात्रंदिवस गोनाईसी निद्रा नलगी नेत्राईसी माझ्या नामयाचे लग्न एका जनार्दनी करील कोण करेल नामदेवाचं लग्न वय झालं लग्नात योग दामोशेठीला चिंता लागली दामोशेठी म्हणजे नामदेवांचे वडील गोनाबाई नामदेवाचे आहे रात्रंदिवस डोळ्याला डोळा नाही का काळ लई विचित्र आलाय पोरीनं नवरा नोकरीवाला पाहिजे शहरात राहणारा पाहिजे खेड्यात राहणार नको नोकरी करून नसता उपयोग नाही गावाकडे जमीन पाहिजे ही काय खुरपायला जाणार आहे इतक्या अटी अपेक्षा वाढल्या बुवा खूप अवघड झालेल्या काळाच्या उलट परिस्थिती नामदेवराच्या आई वडिलांना वाटलं ही पोरग भजन कीर्तन करते बुवा लोकाला कोण पोरी पोरग गळ्यात माळ आहे पंढरीची वारी करतं म्हणलं की त्याला पोरी कोण दे त्याचे संस्कार चारित्र्य त्याचं जे ते निर्व्यसनीपणा कोण पाहत नाही पगार पाहिजे शहरात घर पाहिजे बंगला पाहिजे बसायला गाडी राहायला माडी आणि ही काय करतो वडतो बिडी अवघड परिस्थिती नामदेवराच्या आई वडिला हे लग्न कसं व्हायचं असा महाराज नामदेवराय भगवत भक्ती जबरदस्त केल्या असल्यामुळं जबरदस्त त्यांची सेवा असल्यामुळं विश्वाचा जो आत्मा कळली तया खोनन करावे ती लग्न नामयाचे नाथ महाराज सांग जगात मालक त्रैलोक्याधीश अनंत कोट ब्रह्मांड नाही पंढऱ्याला सांगावं लागतं का नामदेवराय उपवर झाले त्यांचं लग्न कराय दामोशेठीच्या परस्पर कल्याण कलबुर्ग गाठले चांगला बसायला तरावड घोडा अंगावर भरदरीची जायती कपडे घातलेले आहेत पायात मोजडी घातलेले आहे आठी वाटा तोळ्या 2-2 तोळ्याच्या माने कुठे आपल्या बापाचं द्यायचं अंगठ्या घातल्या सोन्याच्या गळ्यामध्ये जायते सोनं हातात सोनं बसायला तरावड घोडा डोक्याला शिरपीच काय अंगावर भरदरीचे कप गेले तिकडे सोयरी घेऊन जेव्हा त्या ठिकाणी गेले त्या गोविंद शेठ सदावर्तीच्या घरी जाऊन बसले कोण तुम्ही पंढरीचा विठू नाव माझं आमच्या मालकाच्या पोराचं जे ते लग्न करायचे तुमची एकुलती पोरगी लग्ना योग्य आहे म्हणून जे ते बघायला आलो आमच्या मालकाच्या पोराचं लग्न करायचंय तुमची पोरगी बघायला आलो तुम्ही कोण मी कारकून आहे तुमचा मालक कोण आमचा मालक दामोशेठी रेळेकर हे आमचे मालक आहे त्यांचा एकुलता एक मुलगा नामदेव त्यांच्याकरता स्थळ घेऊन आला गोविंद शेठ सदावर्तीने तोंडात बोट घातली कारकुनाचा एवढा थाट आहे मालक असा सोन्याच्या गळ्यामध्ये साखळ्या काय बोटामध्ये अंगठ्या काय ते भार कर 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 वाजणारी कोल्हापुरी चप्पल काय भरदरीचं अंगावर मध्ये जायचे कुर्ता काय डोक्यावर रत्नजडी शिरपेच काय ते देवाचं स्वरूप म्हणजे पाहिली या वेदला कारकुनाचा एवढा थाट मालक कसा असेल म्हटल्यानंतर गोविंद शेठनं काही विचार केला नाही त्या कारकुनाकडे बघूनच आता देव होता त्याला काय कमी जावा सांगा तुमच्या मालकाला पोरगी दिली देव म्हणला आम्ही घेतली काय नाही महाराज नामदेवरायचं लग्न पांडुरंगाने केलं सगळं नामदेवरायचं पांडुरंग गोड चरित्र नामदेवरायचं घरी आले पंढरीला दामोशेठीला सांगितलं दामोशेठी नामदेवाचं लग्न जमवलं अरे अरे कुठलं काय सोयरी कोण पै पाहुणा काय गाव कुठलं कल्याण कलबुर्ग गोविंद शेठ सदावर्ती त्यांची कन्या राजावर सोयरी काय वैशाख शुद्ध पंचमी नामदेव महाराजांची लग्न तिथी आहे त्या दिवशी त्यांचं लग्न सोहळा योजलेला आहे सगळं मुलगा कुरोली आईबाप वराड घेऊन तिथं जायचं त्यांच्या दारात लग्न करून द्यायचं दामोशेठी गोनाबाई गेले लग्न कसं झालं काय झालं आता ते पहावे पोराने बेचार तेवढं विस्तृत पांडुरंगाने नामदेवाचं लग्न करण्याकरता 33 कोटी देव स्वर्गातलं खाली उतरले नाथ महाराजांच्या अभंग वाचवून घेतले ब्रह्मादिंद्रादी देव देवाने फक्त एकच आड घातली होती गोविंद शेठ सदावर्ती काय नका देऊ तुमचं जेवण बी आम्हाला नको फक्त वराड उतरायला जायचे जागा आहे वराड सुद्धा असं जे आहे ते समुद्रावर लोटलं होतं 33 कोटी देव बोलवले होते देवाला काय अशक्य नाही
सात समुद्र बोलली होती, जगातल्या पवित्र नद्या बोलवल्या होत्या, ब्रह्मादी इंद्रादी देव काय, वराड काय, ते सगळं जेव्हा म्हणतात सगळं तिथं आलं. गोविंद शेठ सदावनी तोंडात बोटवली, बापरे म्हणजे ही वैभव देवाने सगळं मायनं निर्माण. सोन्याचा रथ काय, ते लग्न मंडप काय, ते देव देवता काय, मोठ्या थाटामाटात पांडुरंगाने नामदेवाचं लग्न केलं. आणि हे सगळं कुठपर्यंत वैभव. नामदेवरायच्या राधाबाईच्या डोक्यावर अक्षदा पडोसतो, एकदा का शेवटची मंगल अक्षका झाली सगळं देवाने गुप्त केलं. त्या मंडपात लग्नाच्या फक्त नवरा बायको, इकडचे आईबाप तिकडचे आईबाप, ती पुरवली. नामदेवाने बरोबर नेहनेला 3 पायाचा मोडका बैल. नामदेवाच्या घरात बैल होता, त्या बैलावर सगळं द्यायची, गबा टाकून पायी प्रवास करत कल्याणला गेली. खूप गोड चरित्र नामदेव, तेवढं शिल्लक राहील. जेव्हा हे सगळं त्या गोविंद, बापरे कुठे गेलं सगळं, आटा घ्यायची पाळी आली वाटली, आता घेतो का काय अशी झालं. मग मात्र राधाबाईने सांगितलं, मनाशी तुम्ही करू नका खेद, विठ्ठलाची सुख झाली. का ज्यावेळेस त्या राधाबाईच्या नामदेवाच्या डोक्यावर अक्षदा पडत होत्या, त्या अक्षदा पडत असताना पांडुरंगाने आपल्या स्वस्वरूपाचं दर्शन राधाबाईला करून दिलं. म्हणून वडिलाला म्हणते, तुम्ही मनाला वाईट वाटून नाही, जे माझं झालं चांगलं. अहो लौकिक सुख माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होणार नाही, पण विठ्ठलाचे सुख झाले. मनाचे तुम्ही करू नका खेद, विठ्ठलाचे सुख झाले. वडिलाला सांगते राधाबाई, बाबा मनाला जायचे खेद करू नका. जर माझ्या जीवनामध्ये, जरी लौकिक जीवनामध्ये माझे लौकिक सुख प्राप्त होणार नसलं तरी पारमार्थिक सुख मात्र माझ्या जीवनात प्राप्त होणार. नामदेव महाराजांसारख्या महान भगवत भक्ताची पत्नी होण्याचं भाग्य त्यांना लागलं. काय सुख आहे, विठ्ठलाचे सुख माझ झाले. म्हणून लौकिक दृष्टीने संत गरीब होती, पण पारमार्थिक दृष्टीने तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, तेही त्रिभुवनी नामी वैभवाचे. लौकिक दृष्टीने जरी यांच्या घरामध्ये काय होतं, राधाबाई ज्यावेळी घरामध्ये आली, दरवाज्यातलं माप ओलांडलं त्या राधाबाईनं, आणि धड नामदेवाच्या घरावर लक्ष टाकलं. काय होतं नामदेवाच्या घरात, LED TV होता, सोफा सेट होता बसायला, अटॅच टॉयलेट बाथरूमची रूम होती, किचन कट्टा होता, बेसिन होती, काय गच्चीवर पाण्याची टाकी बसवली होती, जिकडे तिकडे नळानं पाणी सोडलं होतं. काय होतं काय नामदेव. नाथ महाराज म्हणतात, या बाकीच्या गोष्टी सोडा, खायला अन्न नव्हतं. येथे तो आपदा न मिळे अन्न, येते पाहती संपदा, येथे तो आपदा न मिळा. नाथ महाराजांचं बोल, खायला अन्न नाही महाराज. रोज राधाबाईनं हुटहुट लावायची नामदेवाला, अहो काहीतरी मिळवा, लग्न झालं तुमचं. नामदेवराय म्हणजे काय, विना घेऊन या करी उभा रावळा भेतरी, तहान मुख हरपली छंद लागला विठ्ठली. कन्या पुत्र बाप मायांचा आठवतो नाही, आई बाप पोरग लेकरू आपला प्रपंच आहे, लग्न झालंय, घरातलं बघावं, 4 पैसे आणावं, कमवावं, घरामध्ये काही ते आणून द्या, काही नाही. देवाचा भक्त तू देवाशी चुकू, गळ्यात येणा घ्यायचा, रावळा जायचं, देवाचं भजन. एके दिवशी राधाबाईला राग आला. रागाच्या भारात रात्री 2 वाजता कुठं रुक्मिणी मातेच्या महाराज, तिला वाटलं काय पांडुरंगाने येडं केले आमच्या नवऱ्याला. गेली रुक्मिणी मातेला भांडायला रात्री 2 वाजता, ओ रुक्मिणी माता, तुमच्या नवऱ्याला सांगा आमच्या नवऱ्याला येडं केलं, रात्रंदिवस भजन करते, कसं काय आम्ही संसार करायचा.
अहो रुक्माबाई विठोबाशी सांगान भरताराशी कागा वेडी केली 14 माणसे माझ्या आहेत घराशी फिरत्या अन्नासाठी दारू द्या बरा मार्ग तुम्ही उमजूनी सांगान नाम याची राजा भरी नाही राजा व्हायचा अभंग आहे. पांडुरंगाला सांगा आमच्या नवऱ्याला सोडून जी रात्रंदिवस भजन करते 14 माणसाचं कुटुंब आहे काय एक लागत नाही घरात. एका माणसाला एका टायमाला 2 भाकऱ्या जरी म्हटल्या तरी एका माणसाच्या दिवसात भाकऱ्या किती झाल्या 4 माणसं किती घरात 14 चोक 56 भाकरी रोज टोपल्यात पडली पाहिजे त्याला पीठ किती लागतं रोज ही आणते किती घरात कसं काय खायचं. जी खडा 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 फडा फडा लागली रुक्मिणी मातेला बोललं अगं थांब 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 कशाची थांबली. बाया मागं सारलेल्या बांगड्या मागं सारलेल्या डोळे लाल बंद झाले पदर खावला होता बायाचं भांडण. रुक्मिणी मातेला दम ठोकला देवाला समजून सांगितलं तर बरं नाही तर नामयाची राजा भरी नव्हे माझी तुमचीच गाठ बर बाई सगळं करते जा तू गेली. सकाळी रुक्मिणी माता उठली पांडव देवा 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 अगा 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 काय झालं बघा जरा नामदेवाचे प्रपंचाचे हाल अपेष्टा चालू काहीतरी द्या त्यांच्या प्रपंचाला नेऊन. अगं मी देणार नाही का जगाला देतो नामदेवाला देणार नाही का सगळ्या भक्तामध्ये लाडके भक्त नामदेवाला देणार नाही वैऱ्याला दिलं मी तुझे अवतारे जाणू स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र जे कैवल्य ऐसे पवित्र वैर्या दिले वैऱ्याला देतो भक्ताला देणार नाही घेत नाही त्याला मी काय करू ही तर तुम्हाला कळत नाही. कोण रुक्मिणी माता कोणाला देवाला तेव्हापासून बाया म्हणते आमच्या नवऱ्याला घेतल्या नाही आमच्याकडे. अहो म्हणले ते घेत नाही तर काय तुम्ही त्यांच्या घरात नेऊन टाका बघू कशी घेत. हा म्हणजे ही माया लक्षातच आलं नाही म्हणलं तुम्हाला काय केलं. शिडजीचं रूप धारण केलं चांगला छकडा भरला हुआ देवानी तांदळाच्या पोत्याच्या गोण्याच्या गोण्या साखरेच्या पोत्याच्या गोण्याच्या गोण्या तेलाचा डबा तुपाचा डबा गावराळ गायचं तूप दर्शीत नवं चांगलं सोनं नाणं वस्त्र वगैरे छकडा भरला. नामदेवाच्या घरी गेले नामदेवाला नव्हते दरवाजा ठाप टाकले आहेत का नामदेव महाराज त्याला माहित नव्हतं खेळतो येण्याची खेळा. राजाबाई बसली होती सकाळची वेळ का भाकरी करायला पीठच नाही बसली दरवाजात थाप ऐकू आली नामदेव महाराज आहेत का. राजाबाईला वाटलं आलं रोजच्यासारखं कोणतरी उदारी मागायला तिथं बसूनच उठली बी नाही. नामदेव महाराज रावळात गेले भांडणाला तुम्हाला भेटायचं असलं तिकडे जाऊन भेटा. देवाने भाव जाणला हिला वाटतंय मी मागायला आलो म्हणून पिटाळून लावते. देवाने बाहेरूनच ओरडायचं मागायला आलो द्यायला आलो द्यायला आलो म्हणजे तार दिशी दरवाजा उघडला या 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 बसा बसा. कोण केशव शेठ नाव आहे माझं नामदेवराकडनं उसनं घेतलं होतं आली का पंचायत त्यांना खायची भ्रांत यांनी कोणाला उसलं खेळ खेळायला देव हुशार तुका म्हणे कळा अंगी जायचं हे सगळं तुम्हाला द्यायला आणलेलं आहे आम्हाला हो म्हणजे सगळं छकडा मोकळा केला नामदेवाच्या घरात. तांदळाच्या गोण्याच्या गोण्या गव्हाचे पोत ज्वारीचं पोत तेलाचे डबे डाळी तूप सगळं काही टाकलं. राजा बैल घ्या किंवा तिथं 4 टवीन कच्चून करून खावा. नामदेवाला त्रास देऊ नामदेवाला खुशाल भजन करायला सोडून द्या. तुम्हाला वाटल हे दिलं खाल्लं संपलं म्हणजे संपलं हे खाऊन संपल्यानंतर अजून मागा अजून आणून टाक इतक्या द्रव्याशी वेचावे सरण्या मजपाशी परत मला मागा. नामदेवाला विचारले ही कुणी दिले तर केशव शेठ नाम माझे नाम याशी सांग इतके सांगून देव गेला जनी म्हणे नाम आला जनाबाई काय एवढं सांगितलं देव निघून गेले. नामदेवराय मग काय मारा राजाबाईला आनंद स्नान सगळं घर सारवून काढलं जाळ्या जळमट्या काढल्या घराच्या शेणानं घर सारवून घेतलं स्नान केलं पैठणी नेसली देवाने दिलेले दागदागिने अंगावर घातली स्वयंपाक करायला बसते. आता डेला स्वयंपाक करते का चांगला पूर्णावरणाचा स्वयंपाक. आता पूर्णाचा स्वयंपाक म्हणजे 2-4 भाज्या 2-4 चटण्या कोशिंबिऱ्या 5 पक्वानाचं अन्न पूर्णाची पोळी पापड भज कुरडी काय काय सांगायला जातं तुम्हाला. चांगला स्वयंपाक केला 12 वाजेपर्यंत स्वयंपाक झाल्यानंतर नामदेवांची थोरली चिरंजीव नारायण महाराज त्यांना सांगितलं जा बाबांना बोलून आण निवेद दाखवायचं देवा. गेले नारायण महाराज नामदेवाचं होतं बाबा 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 चला घरी निवेद दाखवायला बोलू निवेद हो. नामदेवाला आश्चर्य वाटलं रोज माझं भजन झालं तर पंढरी 4 घरं भिक्षा मागायची
त्या भिक्षेत जे काही येईल तेच देवाच्या नैवेद्य ताटात काढायचं, तेच देवाला दाखवायचं, तेच आपण खायचं. आज डायरेक्ट म्हणतोय नैवेद्य दाखवायला, काय भांजर चला म्हणजे बेतच तसा आहे. जेव्हा नामदेवराय निघाले देवाचं दर्शन, रावळाच्या पायऱ्या उतरत असताना सहज आपल्या घराकडे लक्ष टाकलं. 700 वर्षापूर्वीचं पंढरपूर, मधल्या आदल्या बिल्डिंग काही नव्हत्या. नामदेवरायचं घर म्हणजे जिथं आता आम्ही राहतो, नामावनी व शेवटी घर चंद्रभागी काठी. चंद्रभागेच्या काठाला नामदेव मंदिर, जिथं आम्ही राहतो, नामदेवरायांचं जन्मस्थान, तिथं नामदेवराय झोपडं होतं 700 पूर्वीपूर्वी. आता ते मंदिर झालं नाही. सहज झोपडीकडे लक्ष टाकलं. पायऱ्या उतरताना रावळाच्या मंदिराच्या त्यांना असं दिसून आलं की त्या झोपड्यातून भाका 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 धूर पाय पडत होता. नामदेवराय मुलाला म्हणले, नारायणा नैवेद्य झाला म्हणून बोलवायला आला का झोपडं पेटलं म्हणून बोलवायला? बाबा घरी तर त्याला म्हणजे बेतच तसं. जेव्हा घरी आले स्वतःची बायको ओळखायला आली नाही, कारण एवढ्या चांगल्या साडीत कधी राजाबाईला बघितलं नाही नामदेव. फाटकी साडी, मळलेली साडी, सोनं नाणं अंगावर होतं, पैठण घेतलेली, नैवेद्य दिलं नामदेवाला, घ्या दाखवा तुमच्या त्या देवाला. 2 तिथं 4 टाइम खचून खायचं, तुमच्या देवाच्या गळ्यात गळा घालून रातभर भजन करत. आता संसाराचं विचारायचं. नामदेव महाराज होते ते, ताट उघडलं, बघितलं, बाप पंचपक्वान्नाचं नैवेद्य, पूर्णाची पोळी काढी. अरे आपलं खाणं हे नाही, आपलं खाणं म्हणजे कन्या भाकरीचे खाणे गाती रामनाम. पहिला नामदेवरांनी प्रश्न केला बायकोला, ही कुठनं आला आधी सांग. तुमच्या आमच्यासारखा असला असता तर विचारलं असतं का? तुमच्या आमच्यासारखा असला असता तर म्हटलं असतं, येऊ द्या येऊ द्या. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यता सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. दयाची ठाई पांडवांना अपेक्षे नाही दिला. हा भाव ज्ञानोबऱ्यांचा. भगवत भक्त एवढे निष्काम असता की त्यांच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा नावाच्या वस्तूला शिरकाव करायला जागाच नाही. बा एवढं अंतःकरण निरपेक्ष आहे. अपेक्षे नाही रिघावा. नामदेवांनी पहिला शब्द विचार, हे कुठून आला आधी सांग. राजाबाई सांगते का? राजाबाई म्हणली, महाराज बरं आहे बुवा तुमचं बुवा लोकांचं. जेव्हा येत नव्हतं तेव्हा विचारत होता का येत नाही. माझी लेकरं बाळ उपाशी राहायची, अंगाला कपडे नाही, खायला अन्न नाही. आता या लागलं तर विचार लागला, हो कुठून आलं. आता विचारायचं नाही. जनाबाईंनी सांगितलं नामदेव, शेट्या झाला हरी द्रव्य गोनी लोकीकारी, बुद्धी सांगे राजाईसी तुम्ही न छळावी नामयासी, इतक्या द्रव्यासी वेचावी सरल्या मध पाशी नामागावी, केशव शेठ नाम माझी नामयाशी सांगा. जनाबाईंनी सांगितले सगळं पांडुरंगाची करणी आहे, देवाने दिलेलं आहे. देवाने दिलं आपण घ्यायचं. पांडुरंगाची सेवा करायची, पण त्याच्याकडनं काय केलं नामदेवाने? सगळे गावातले ब्रह्मवृंद बोलवले, अंगणामध्ये पात्र वाढली, रांगोळ्या टाकल्या, समय लावली, उदबत्ती लावली, बसायला आसनं दिली, सगळ्या ब्राह्मणाला बोलवलं. पंगत वाढली, शिजलेलं तर वाढलं, पण जे शिजायचं होतं, शिदा पाणी सोनं नाणं वस्त्र वगैरे होतं ते बी सगळं घेतलं, त्या ब्रह्मवृंदांना वाटून टाकलं. तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात. द्विज म्हणजे ब्राह्मण, सगळं ब्राह्मणाला वाटून टाकलं. ह्यांच्या घरी खायची भ्रांत, ह्यांच्या घरी लौकिकतेचा सगळा अभाव. तरी सुद्धा तुकाराम महाराज काय म्हणतात, देव कुठं राहतो? भक्त समागमी. एवढी यांच्या संसाराची प्रतिकूलता जर का असेल तरी सुद्धा देवाला यांच्या संगतीत राहावं असं का वाटत असेल? काय मिळतं काय देवाला भक्तांच्या संगतीमध्ये? जास्ती वेळ घेत नाही, वेळेत आपली सेवेला विराम देतो. थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर देऊन सेवा पूर्ण करतो. भगवत भक्तांच्या संगतीमध्ये लौकिक दृष्टीची एवढी सगळी प्रतिकूलता असून देखील खायला अन्न नाही, राहायला घर नाही, तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात भक्त समागमी सर्व हरी हरी. तरी सुद्धा देव भक्तांच्या समागमामध्ये राहतो. का राहतो? काय मिळतं काय देवाला त्यांच्या समागमामध्ये? मानसशास्त्राचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? ज्याला जे आवडतं ते जिथं मिळतं तिथं तो जात असतो.
थोडक्यात माणसाची मानसिकता आहे. ज्याला जे आवडतं ते जिथं मिळतं तिथं तो जात असतो. ज्याला कीर्तन आवडतं ते कीर्तनाला येतात. ज्याला सांगावं लागत नाही, लोकांना कळतं व लगेच ती आवडतं म्हणलं की तिकडं जातात. कशाला आपण नावं घ्यायची तिथे? प्रत्येकाला आवड आहे व आवड नाही जगात असा एकही प्राणी नाही. जनावराला आवड आहे, ओळखीचा असो अगर नसो, हिरव्या चाऱ्याची पिंडी दाखवा, कुठंबी दाखवा, ती तुमच्या मागं आलंच पाहिजे. आवड आहे. जगाला जशी आवड आहे तशी देवाला आवड आहे. काय आवडतं? आवडी देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार नामचिंतनाची आवड आहे. तुका म्हणी अशी कीर्तनाची गोडी, प्रेमे भाजी उडी नामासाठी. देवाला काय आवडतं? कीर्तन आवडतं. कोणतं कीर्तन? सध्या महाराष्ट्रात चालतं ते बाजारी कीर्तन देवाला आवडत नाही. या बाजाराची कथा हेतून आवडे पंढरी नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमामध्ये जे कीर्तन आहे ते कीर्तन देवाला आवडतं. सध्या वारकरी संप्रदायामध्ये मोठं प्रदूषण होत चाललंय. वाटत दिवशी लोक वागू लागले, वाटत तसं लोक करू लागले. संप्रदायामध्ये अशी सेवा पाहिजे ज्याच्या करता करतो त्याला मान्य झाली पाहिजे. कशा करता करायची, का कशा करता करायचं त्याची सेवा म्हणून त्याला मान्य होईल अशी सेवा झाली पाहिजे. तुका म्हणे देवा माने ऐसे करूशी. बायकोनं ते करावं जे नवऱ्याला आवडतं, पोरानं ते करावं जे बापाला आवडतं, शिष्यानं ते करावं जे गुरुला आवडतं. याला देवाची भक्ती असं म्हणतात. स्वामी काल गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हेच विष्णूची महापूजन अनुभव नाही तुझा. ही भक्तीचं सोपं वर्म जगाला संतांनी. पांडुरंगाला जी सेवा मान्य होती ते कीर्तन, बाकी कीर्तन नाही. देवाला मान्य पाहिजे. संप्रदायाचे नियम आहेत बुवा, त्या नियमात सेवा झाली पाहिजे. आता त्याच्याबद्दल बोलायचं खूप बोलता येईल, आपल्याला बोलायचं नाही, जास्ती वेळ घ्यायचा. साधू संतांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमात सेवा झाली पाहिजे. व सगुण चरित्री परम पवित्री सादर वर्णावी सज्जन वृंदी मनोभावे आधी म्हणतात. ते कीर्तन देवाला आवडतं. कीर्तन ही देवाच्या आवडीचा विषय. कमीत कमी देवाला आवडतं म्हणून तर याच्यात प्रदूषण करू नका. कारण जगाच्या पाठीवर एकच प्रदूषण मुक्त ठिकाण राहिलं ते म्हणजे कीर्तन. बाकी सगळ्यात भेसळ झाली. कुठलं बी क्षेत्र घ्या, शिक्षण घ्या, उद्योगधंदा घ्या, राजकारण घ्या, प्रपंच घ्या, संसार घ्या, शेती घ्या, काही घ्या, प्रत्येकात भेसळ. एकमेव जगाच्या पाठीवर या मृत्यू लोकांमध्ये जीवाला तारणारं एकच क्षेत्र असं आहे, ते म्हणजे हे परमार्थ, ते म्हणजे हे कीर्तन आहे. याच्यात सुद्धा जर का भेसळ माणसाने केली तर जगाच्या पाठीवर उद्धाराचं एकही साधन शिल्लक राहायचं. असे नरकात जातील लोक. हे केवळ जीवाला तारणार एकच कीर्तन. ह्याच्यात तरी प्रदूषण करू नका. हे देवाला आवडणारा प्रकार आहे. पांडुरंगाला आवडतं हे. देव विटेवर नाही, देव कीर्तनात आहे. येऊन या पांडुरंगन सवी टाळ धरी अंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगन धनी म्हणी देव. खूप काही बोलता येईल. हे देवाला आवडणारा विषय आहे. आणि हे देवाला आवडतं म्हणून संत म्हणतात आमच्या देवाला कीर्तन आवडतं, मग आम्ही कीर्तनच करता, दुसरं काय करणार. सततम कीर्तयंतो पर्वत तपादी साधे कोणी साधूत गुरांजने. आम्ही नाचो पंढरी चोटा, गळ्यात माळ गळ्यात टाळ घेऊन पांडुरंगा पुढे नाचणार, दुसरं काय करणार नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावले कोणी काहीतरी केली आचरणे, मजया कीर्तने विनन. कीर्तनाशिवाय दुसरं कोणाला काय करा ते करू, कोणी काय करू, कोणी काय करू, कोणी काय. आम्ही काही दुसरं करणार, कीर्तनच करणार. का अनेक नियम साधन आमचे वंश हरी कीर्तन. आमच्या वंशात फक्त हरी कीर्तन आहे, बाकी काही नाही. हे हरी कीर्तन देवाला आवडतं म्हणून संत सतत देवाचं कीर्तन करतात. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. देवाला आवडणारं कीर्तन संत सतत करतात, भक्त सतत करतात. म्हणून तुकाराम महाराज देवाचा पत्ता सांगताना म्हणतात भक्त समागमी सर्व काम करी सांगता ज्ञानेश्वर. Hey,
हरी सर्व काम करीन संगता साठविला राहिल संपुष्टी बाहिरदा कुटी मूर्ती हा यथामती एका सेवा झालेली सेवा पंढरा ज्ञानोबारा तुकोबारा नामदेवांचे चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. आपल्या मर्यादित वेळेमध्ये फार काय नाही, एका चरणाचं एक कुठला अर्ध चरण सुटलं बुवा, पुढचं चरणाचा विचार परत कधी कधी करू. पुढे तुकाराम महाराजांचं बोलणं सर्व काम करीने सांगता भक्तांच्या संघटित राहून देव काय काय काम करतो. तुकाराम महाराजांचा एकच अभंग सांगतो, उंच नीच काय गेले. 26 संतांची नावं तुकाराम महाराजांनी सांगितले. जवळजवळ 13 चरणाचा अभंग, एका चरणात 2 संतांची नाव आहेत. असे 26 संतांची यादी दिली. सगळी कामं देवाने केलेली आहेत. असो झालेली सेवा पंढरा तुकोबारा ज्ञानोबारा नामदेवांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. सर्वांची अगदी मनपूर्वक घ्यायची माफी मागतो, क्षमा मागतो. कारण आपली नियोजित कीर्तनाची वेळ आहे 8 ते 10. मला यायला उशीर झाला. काय करता तरी पुरवल्या 2-2 झाले आहेत. नवरदेव किती असतील कोणाला नाही. आम्ही रस्ता थोडा चुकलो, पण ते आमचे कोल्हापूरचे महाराज आहेत बरं का, यादव महाराज. तुम्ही त्यांचं नाव ऐकून असताल. भानुदास महाराज यादव त्यांचे नातू आहेत. आम्ही कोल्हापूरला आल्यानंतर कायम यांच्या घरी येतो आणि हे आमच्याबरोबर असतातच. आणि काय मला देवाने बुद्धी दिली बघा. मी इकडून बायपासनं डायरेक्ट कुडोलीलाच येणार होतो. मला वाटलं आता महाराजांच्या पश्चात माझं बी जास्ती येणं झालं नाही. कोरोनामध्ये त्यांचं देहावसान झालं. महाराजांच्या घरी भेटावं आणि पुरुषोत्तम महाराजांना बरोबर घ्यावं आणि मग आपण पुढे कीर्तनाला जावं अशी बुद्धी झाली. त्यांना फोन करून सांगितलं, पण हे होते म्हणून मी इथं 8:30 पर्यंत तरी पोहोचलो नाही, तर कीर्तन आरती करायला इथं आला. त्यांनी मार्ग दाखवला, त्यांना माहीत होता मार्ग, म्हणून त्यांचं बी माझ्यावर देवाने बुद्धी दिली. आज पुरवली सेवा करून घ्यायचीच होती माझ्याकडनं पांडुरंग नामदेवरायांना. आज सेवा इथं करून घ्यायचीच होती, म्हणून उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. अशी सेवा आम्हा सर्व भाविक भक्तांच्या वारकऱ्याच्या हातून पांडुरंगाची जयंती घडत राहो, संतांची सेवा घडावी एवढी देवाला या अमृत महोत्सवानिमित्त देवापुढे सद्भावना व्यक्त करतो. मांसाहार करू नका, दारू पिऊ नका, मनुष्य जन्माला आलेला आहात. जाता जाता एवढा संदेश माना माझ्या कीर्तनातनं बाकी न्यायचा असेल ते न्या, एवढं मात्र न्या. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, माणसाचा जन्म परत नाही. पंढरीची वारी करा, ज्ञानेश्वरी रोज घरामध्ये वाचा. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही महाराज जगाच्या पाठीवरचा. असं एकही ज्ञान नाही की जे ज्ञानेश्वरी नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे सगळ्या ज्ञानाचं सारभूत ज्ञान आहे. ज्ञानोबारा ज्या घरात ज्ञानेश्वरी वाचली जाते त्या घरात प्रत्यक्ष ज्ञानोबारा आहे. त्या अक्षरे नव्हती देका ब्रह्म साम्राज्य पिका. ते अक्षर नाही, प्रत्यक्ष अक्षर ब्रह्म आहे. कमीत कमी रोज 5 वेळा तरी ज्ञानेश्वरीच्या 5 जास्ती वाचल्या तर खूप चांगलं आहे. कमीत कमी लहान असो मोठा असो, स्त्री असो पुरुष असो, गरीब असो श्रीमंत असो, ज्ञानेश्वरी वाचा. का वाचील जो कोणी जरी त्याशी लोटावे. जनाबाई महाराज म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय मोडा नाती मूर्ख त्या दगडा. ज्ञानेश्वरी जर का तुम्ही लोक म्हणतात वाचायला येत नाही, वाचायला नका येईना, नुसतं बोट फिरा. ज्ञानेश्वरीवरनं नुसतं तुम्ही अक्षरावरनं बोट फिरवलं, तुम्ही ज्ञानेश्वरीच्या वरनं अक्षरावरनं बोट फिरवलं तर आयुष्यभर तुमचं ज्ञानेश्वरी बोट सोडणार नाही. ज्ञानोबारा आहे कल्याणच ताकद या अक्षरामध्ये आहे. म्हणून व्यसन मुक्त व्हा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, पंढरीला या. बघा काय पांडुरंगाचं सुख आहे. जीवनामध्ये आनंद घ्यायचा असेल तर पांडुरंगाच्या रंगात नाचावं, संतांच्या संगतीमध्ये राहावं, नामचिंतनाचा जयते अट्टहास करावा. आणि ह्याच्याकरताच जीवन आहे, त्या योगानं जीवनाचं कर्तव्य पूर्ण होणार आहे. म्हणून या अमृत महोत्सवानिमित्त एवढी सद्भावना पंढऱ्यापुढे व्यक्त करून शिवेला पूर्णविराम. नामदेव नामदेव